अजून थोडा अभ्यास केला असता कशाला एवढी मार्क ही झाली असती. अयो नशीब पास झाली. काय कुठं पास झाली आहे? मग काय नापास झाली होय? 2 विषय गेलते तुझं. ग बस. पिवड्या किती विषय गेलते तिचं? इकडे तू इकडे पिवडे इकडे इकडे बसा दोघी जण. सुखानं थांबा की क्लासवर. खाली बसा इथं खाली. बसू द्या तर की. खाली बसा. पिवड्या किती विषय गेलं मावचं ग? नीट बोल तोंडात घाल नको दे. आ मावनं अभ्यास केला तर विषय गेला असता का मावचा? आ उकडायला लागले या. कशानं मार्क बघून उकडायला लागले काय तुला? मग आता उन्हात ना आली त्याच्यामुळे उकडतं या. हा मार्क एवढी पडली ती का नाही मावनं? अभ्यास करायचं नव्हतं का म्हणाव तुला? आ अभ्यासच करू वाटत नाही. बंट्या तर लय वैतागलाय. बरं झालं. काय म्हणला? त्यानं सांगितलं ती मार्क तुला. कुठं मार्क 11 सांगितले? वाजताच लागलाय रिझल्ट. मग टेन्शन मध्ये सगळी क्लास मध्ये काय झालं मार्काचं सगळ्यांचे मार्क चेक करून आलोय आम्ही. होय. माझ्यापेक्षा कमी मार्क पडले. तुझे चुकीचं आहे. तुला तर कुठं लय पडली ती? पडले ती ना नशीब. किती पडले तुला? अयो होय किती मार्क पडले तुला? 54.60. बाद झाली का मग? तर चला आमच्या तनुजाला बघा 65 नाही 55 आहे ती. हा 55% मार्क पडले ती 10वी ला. 60. हा अर्ध काय सांगू मुरच 60 कोण सांगायचं त्याच्या पुढचं. हा ती झालं की 55.60% मार्क पडलेली आहेत मला. पण रिझल्ट आणायला वेळापूरला जावं लागतं. त्यासाठी कशाला मोबाईल कळला की ते आणायला लागतं की जाऊन पण तिकडनं आणायला येईल ते काय तर करायला येईल. केंद्रावर जावं लागतं आणायला रिझल्ट. मग ती तर काय चला पास झालेली आहे. नापास एकही विषय तिचा गेलेला नाही बघा. गेला नाही. आ? कुणा काय? तर काटावर एक विषय निघले ते. तर चला आमच्या तनुजाची मार्क कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा.